मध्य प्रदेशातील अलीराजपूर जिल्ह्यामध्ये एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यासाठी गेलेल्या गोवा पोलिसांच्या पथकावर 15 ते 20 बुरखाधारी सशस्त्र बदमाशांनी जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे। या भीषण हल्ल्यात गोवा पोलिसांचे एक उपनिरीक्षक आणि पोलीस जवान गंभीररित्या जखमी झालेत। त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत। धारदार शस्त्र आणि दगडांनी केलेल्या या हल्ल्यामुळे संपूर्ण गोवा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे। पोलीस उपनिरीक्षक सीताराम मलिक आणि बाबलो परब यांच्या नेतृत्वाखालील परवरी आणि म्हापसा पोलीस पथक संशयिताला पकडण्यासाठी गेले होते। या पथकावर हा हल्ला झाला आहे। मात्र या पथकानं संशयित चोरटा हिरासिंग डोंगरसिंग बामणिया याला पकडून शुक्रवारी दुपारी विमानानं गोव्यात आणलं। त्यानंतर परवरी पोलिसांनी त्याला रीतसर अटक केली। या चोरट्यानं परवरी आणि म्हापसा येथील घर फोडून 41 लाखांचा ऐवज लुटल्याचा आरोप आहे। मिळालेल्या माहितीनुसार गोव्यातील म्हापसा आणि परवरी भागात झालेल्या मोठ्या घरफोडी आणि चोरीच्या प्रकरणातील मुख्य संशयित हिरा याच्या शोधात गोवा पोलिसांचं एक विशेष पथक मध्य प्रदेशातील अलीराजापूर जिल्ह्यातील बोरी पोलीस स्थानकाच्या हद्दीत पोहोचलं होतं। स्थानिक पोलिसांच्या मदतीनं कागदपत्रांची पूर्तता करून आणि आरोपीचा मागोवा घेत असताना गुरुवारी सायंकाळी ही धक्कादायक घटना घडली। गोवा पोलीस बोरी पोलीस स्थानकातील आपली अधिकृत कारवाई पूर्ण करून परत येत असताना वाटेतच आधीच दबा धरून बसलेल्या गुन्हेगारांच्या टोळीनं पोलिसांच्या वाहनाला लक्ष्य केलं। पोलिसांचं वाहन बोरी पोलीस स्थानकापासून काही अंतरावर पोहोचताच 15 ते 20 मोटारसायकलवरून आलेल्या नकाबेपोश बदमाशांनी पोलिसांची गाडी अडवली। या हल्लेखोरांनी आपली ओळख लपवण्यासाठी तोंडाला रुमाल बांधले होते। त्यांनी अचानक मोठ्या दगडांनी पोलिसांच्या गाडीवर दगडफेक सुरू केली। इतक्यावरच न थांबता या बदमाशांनी धारदार शस्त्रांनी गाडीच्या काचा फोडून आत बसलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर वार केले। हा हल्ला इतका अचानक आणि नियोजनबद्ध होता की पोलीस पथकाला स्वसंरक्षणाची संधी देखील मिळाली नाही। या हल्ल्यात गोव्याचे पोलीस उपनिरीक्षक आणि एक जवान रक्ताच्या थारोळ्यात पडले होते। घटनेची माहिती मिळताच अलीराजापूरचे पोलीस अधीक्षक रघुवंश सिंह भदौरिया यांनी तातडीनं जोबड इथं धाव घेतली आणि जखमी पोलिसांच्या सुरक्षेची तसंच उपचारांची व्यवस्था केली। हल्ल्यानंतर सर्व आरोपी आपल्या दुचाकींवरून जंगलाच्या आणि ग्रामीण भागाच्या दिशेनं पसार झाले। हा हल्ला संशयित आरोपी हिरा याच्याच साथीदारांनी पोलिसांना धमकावण्यासाठी आणि आरोपीला सोडण्यासाठी केला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय। मध्य प्रदेश पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून हल्लेखोरांच्या शोधासाठी विविध पथकं रवाना करण्यात आली आहेत। गुन्हेगारांनी थेट परराज्यातील पोलिसांच्या पथकावर हल्ला केल्यानं या भागातील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। गोव्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी देखील या घटनेचा पाठपुरावा सुरू केला असून जखमी कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले आहे। या हल्ल्यामुळे गोवा पोलिसांच्या तपासावर तात्पुरता परिणाम झाला असला तरी संशयिताला अटक करण्यासाठी पुन्हा एकदा मोठ्या बळासह कारवाई केली जाईल असे संकेत मिळत आहेत। अलीराजापूर जिल्हा आणि आसपासच्या परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून बुरखाधारी हल्लेखोरांची ओळख पटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।